तर गाईज स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये। तर गाईज आज जाणार आहे विट्याच्या राजाला। आज सगळीजण जाणार आहे मित्रांनो। तर आज 4-5 जण आहे मित्रांनो। तर तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे, चला। तर मित्रांनो बघू शकता निरंजन आहे, दीपक आहे, बाबू आहे, मी आणि मागे देवा पण आहे। तर मित्रांनो बघू शकता आपल्या विट्याच्या राजाचं डेकोरेशन। मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटतंय। बघू शकताय गाईज कसलं भारी केलंय मित्रांनो, सर्व एक नंबर दिसताना। तर मित्रांनो बघू शकता मित्रांनो 12 ज्योतिर्लिंगचं तुम्हाला दर्शन आत मिळून जाईल मित्रांनो। कसलं भारी केलंय मित्रांनो, बघू शकता आतनं डेकोरेशन सर्व मित्रांनो। खूप गर्दी होते मित्रांनो। आणि बघू शकता मित्रांनो आपला विट्याचा राजा कसा दिसतोय मित्रांनो, कमेंट मध्ये नक्की सांगा। हळूहळू मित्रांनो गर्दी खूप वाढत जात होती, त्यामुळे आम्ही एका साईडला मित्रांनो गेलो आणि व्हिडिओ काढले आणि आता चाललोय मित्रांनो बाहेर। तर चला, तोपर्यंत तुम्ही सगळं डेकोरेशन पाहून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो बाहेरचा नजारा मित्रांनो बघू शकताय किती भारी आहे मित्रांनो। हे मित्रांनो जवळ पण बघा कसलं भारी डेकोरेशन केलंय विट्याच्या राजाचे। शावर वगैरे तुम्ही बघू शकताय कसलं भारी केलंय आणि लांबून कसं दिसतंय बघा एकदम खट्ट मध्ये। पुन्हा एकदा बाहेरने दाखवतो नजारा बघा कसं दिसतंय। तर मित्रांनो दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे, आता आम्ही चाललेलो पुढच्या गणपतीला। तर इथे पोरं थांबलेत, आता गाडी येत आहे मागून, त्यामुळे थांबलेलो आहे जरा। तर पुढे मित्रांनो दाखवून देईन तुम्हाला पुढचे गणपती। तर चला मित्रांनो आता आपण आलोय पुढच्या गणपतीला मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो बाहेरचा नजारा कसलं भारी डेकोरेशन केलंय। तर संगीत खुर्च्यांचा कार्यक्रम चालला आहे तिथे मित्रांनो। आत गेल्यावर एकदम भारी दिसत होतं आपले बाप्पा कसे दिसतात, कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो। प्रसादाला हे दोघं कायम पुढे असतात, निरंजन शेठ आणि देवा। तर मित्रांनो दर्शन वगैरे घेतलेलं आहे, कसलं भारी दिसतंय बघा आणि पोरं बसलेच बोलत। तर चला मित्रांनो बाहेरचा नजारा दाखवतो। तर मित्रांनो बघू शकता संगीत खुर्च्या खेळत आहेत सर्वजण आणि आपली गाडी आली मित्रांनो मागून। तर चला पुढच्या गणपतीला। तर मित्रांनो आपण आलेला अजून पुढच्या गणपतीला। पुढे दीपक शेठ आहेत, निरंजन शेठ आहेत, देवा शेठ, बाबू शेठ आणि मागं मी। तर धावतो पुन्हा आत गेलो गणपती। तर मित्रांनो गणपती कसा दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो झालेलं आहे सगळं दर्शन वगैरे, आता आम्ही चाललोय घरी। तर चला मित्रांनो ब्लॉग इथेच एंड करत आहे मित्रांनो। ब्लॉग कसा झाला मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो। भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये।